पुढची बातमी आहे जातीवरून सारखे मोर्चे काढणं चुकीचं आहे असं परखड मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय। मी या जातीचा मी त्या जातीचा हे पटत नाही। मराठा दलित ब्राह्मण म्हणावं का वाटतं, मी भारतीय आहे असं का म्हणत नाहीत। जय महाराष्ट्रवरती नानाने हा ज्वलंत सवाल उपस्थित केलाय। सर्वसामान्यांना वाटून खाणं चांगलं आहे, अराजकाची वाट आपण पाहतोय का? राजकारणावरून व्यथित झालेल्या नानाने हा उद्विग्न प्रश्न विचारलाय। गडकोट हीच शिवाजी महाराजांची स्मारक, गडकोटांची डागडुजी करा, स्मारक बांधून काही होणार नाही। शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून देखील नानाने सरकारवर टीका केली। पण सारखे मोर्चे काढणं आणि मी ह्या जातीचा मी त्या जातीचा मी ह्या समाजाचा मी त्या हमेचा हे मला पटत नाही। सगळे निकष हे आर्थिक असायला हवेत। पण तरी मोर्चे निघतात ना। चुकीचं आहे रे। मला तू जात विचारलीस का आजपर्यंत? तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी म्हटलं का तुला की मी दलित आहे म्हणून माझा परफॉर्मन्स समजून घे, किंवा मी ब्राह्मण आहे किंवा मराठा आहे? तुम्हाला माहितीच नाही। तुम्ही माझं काम पाहता। जात ही मनगटात असते। काही माहिती नाही काय लोकांना असं का वाटतं आणि काय सांगू इच्छिता तुम्ही? का मला ओरडून फक्त मी मराठा आहे म्हणावं असं वाटतं? का ओरडून मी फक्त ब्राह्मण आहे, मी दलित आहे? का नाही मी भारतीय आहे, मी मुसलमान आहे की हिंदू आहे महत्त्वाचं नाही आहे, मी भारतातला आहे। हे वाटणे चाललेले आहेत फक्त। तुला मला वाटून खाणे चाललेले आहे। राहायला भाग या युती आणि हे ते, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात बघा। म्हणजे मी अशाच पद्धतीनं बोलत राहिल्यानंतर एक दिवस ते म्हणतील की नाही ते तर नेहमीच असं। खरं वाईट मंडळी राजकारणात यायला लागलेली आहे। थोडंसं छानपैकी प्युरिफायर लावायला पाहिजे। पाण्याला जसा असतो तसा आहे राजकारणाला पण। स्वच्छ काहीतरी होईल। चला, बोळसट कल्पना आहेत अजून, पण कदाचित होईल चांगलं। नवीन पिढीकडनं आपण ते अपेक्षा ठेवूया। महाराजांचं स्मारक माझ्या डोळ्यासमोर आहे की सिंहगड आहे, रायगड आहे, कसं सिंधुदुर्ग आहे। त्याची डागडुजी व्हायला पाहिजे, कायमस्वरूपी छान असे असायला पाहिजे। तिथे सगळा इतिहास दाखवायला पाहिजे। तुम्ही नवीन स्मारक करून काय मिळणार आहे? ते पैसे तुम्हाला इथे नाही का वापरता येणार? प्रश्न आहे माझा। तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा। मला आता त्या तिथे मी सगळ्या पडक्या किल्ल्यांवर जाऊन मी तिथे शोधत असतो सगळंच, आणि मला मिळतं तिथे। तिथेच आहे रे, तिथे कुठेतरी त्यांचे पाय लागलेले आहेत ना महाराजांचे। महाराजांचे विचार मी आतल्या चबुतरामध्ये आत इथे बांधायचा आहे आणि तिथे त्या चबुतऱ्यावर महाराजांचे विचार बाणवायचे, त्याचं स्मारक बनवायचं। नुसतं मी जय शिवाजी जय भवानी नाही बोलून होणार।